नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम क्रॅकर करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 17 एप्रिल 2026चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न, जे सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. एकूण 10 प्रश्न आपण आज बघणार आहोत आणि त्या 10 प्रश्नांपैकी आजचा आपला पहिला प्रश्न आहे, भारत आणि न्यूझीलंड यांच्यामधील FTA करार कधी करण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 27 एप्रिल 2026 रोजी. इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात 27 एप्रिल रोजी नवी दिल्ली येथे मुक्त व्यापार करार म्हणजेच FTA स्वाक्षरी होणार आहे. या करारासाठीची चर्चा मागील वर्षी डिसेंबरमध्ये पूर्ण झाली होती. या कराराचा उद्देश व्यापार वाढवणे, गुंतवणूक प्रोत्साहन देणे आणि आर्थिक सहकार्य वाढवणे हा आहे. पुढला प्रश्न, राज्यसभेने कोणत्या पॅनलची पुनर्रचना केली आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जे आहे उपसभापतींचे पॅनल. राज्यसभाने उपसभापतींच्या पॅनलची म्हणजेच पॅनल ऑफ व्हाईस चेअरपर्सन यांची पुनर्रचना केली आहे. या पॅनलमध्ये विविध राजकीय पक्षातील 6 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे सदस्य आवश्यकतेनुसार सभागृहाचे अध्यक्षस्थान भूषवतील. ही घोषणा 16 एप्रिल 2026 रोजी PC मोदी यांनी केली. हे पॅनल 15 एप्रिलपासून लागू झाले आहे. प्रश्न तिसरा आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या देशाच्या चॅन्सलरसोबत द्विपक्षीय चर्चा केली? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ऑस्ट्रिया. नरेंद्र मोदी यांनी 16 एप्रिल 2026 रोजी नवी दिल्ली येथे क्रिस्टियन स्टॉकर यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा केली. ही भेट भारत-ऑस्ट्रिया संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते. स्टॉकर यांचा हा भारताचा पहिला अधिकृत दौरा होता. प्रश्न चौथा आहे, भारतातील पहिल्या सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्पासाठी SEZ म्हणजेच विशेष आर्थिक क्षेत्र कोणत्या कंपनीला देण्यात आला आहे? प्रश्न क्रमांक 4चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, टाटा सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेड. भारत सरकारने देशातील पहिल्या सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्पासाठी विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजे SEZ मंजूर केले आहे. हा प्रकल्प देशांतर्गत चिप उत्पादन प्रणाली विकसित करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल मानला जातो. हा SEZ टाटा सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 91,000 कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. हा प्रकल्प ढोलरा, गुजरात येथे उभारण्यात येणार आहे. या उपक्रमाचा उद्देश सेमीकंडक्टर आयातीवरील अवलंबित्व कमी करणे असा आहे. प्रश्न 5वा आहे, 2026 फाईड विमेन्स कॅन्डिडेट्स टूर्नामेंटचे विजेतेपद कोणी मिळवले? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आर वैशाली. भारतीय ग्रँडमास्टर आर वैशाली यांनी 2026 फाईड विमेन्स कॅन्डिडेट्स टूर्नामेंटमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयामुळे त्यांना विद्यमान विश्वविजेती ज्यू वेनजून विरुद्ध महिला जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपदासाठी आव्हान देण्याचा अधिकार मिळाला. वैशाली या 24 वर्षांच्या असून त्यांनी अत्यंत शांत आणि ठाम खेळ करत विजय मिळवला. 6वा प्रश्न आहे, पंजाब सरकारने AI आधारित गुन्हे ट्रॅकिंग प्रणालीसाठी कोणत्या संस्थेशी भागीदारी केली आहे? 6व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी म्हणजेच IIT रोपड. पंजाब सरकारने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रोपड सोबत भागीदारी केली आहे. या अंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित प्रणाली विकसित केली जाणार आहे. या प्रणालीचा उद्देश रिअल टाइम गुन्हे ट्रॅकिंग आणि विश्लेषण करणे असा आहे. पुढला प्रश्न आहे, भारतात पहिल्यांदाच कोणासाठी उच्चस्तरीय परिषद आयोजित केली जाणार आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल. इंडियामध्ये प्रथमच केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांसाठी स्वतंत्र उच्चस्तरीय परिषद आयोजित केली जाणार आहे. ही परिषद देशाच्या अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेला बळकटी देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. या उपक्रमामुळे विविध सुरक्षा यंत्रणांमध्ये संरचित आणि संस्थात्मक समन्वय वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रश्न 8वा,
ऑटो रिक्षा चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करणारा नियम कोणत्या तारखेपासून लागू होणार आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी म्हणजेच 1 मे 2026 रोजी. महाराष्ट्रामध्ये ऑटो रिक्षा चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य करण्याच्या नियमावरून वाद निर्माण झाला आहे. राज्य सरकारने हा नियम 1 मे 2026 पासून लागू करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयाविरोधात चालक संघटना आणि विरोधी पक्षांनी आंदोलन सुरू केले आहे. प्रश्न 9. इंडियन ॲथलेटिक्स सिरीजचा 4था टप्पा कुठे आयोजित करण्यात आला होता? प्रश्न क्रमांक 9चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रांची. इंडियामधील इंडियन ॲथलेटिक्स सिरीजच्या 4थ्या टप्प्यात उत्कृष्ट कामगिरी पाहायला मिळाली. ही स्पर्धा रांची येथे आयोजित करण्यात आली होती. सारून पाया सिंग जे की ओडिसा येथले आहेत यांनी पुरुष लांब उडी स्पर्धेत विजेतेपद मिळवले. तसेच सर्वेश अनिल कुशारे यांनी उंच उडी स्पर्धेत विजय मिळवला. या स्पर्धेत देशातील खेळाडूंनी उत्कृष्ट आणि स्पर्धात्मक कामगिरी केली. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे, उत्तर कोरियाने अलीकडे कोणत्या प्रकारच्या चाचण्या केल्या आहेत? प्रश्न क्रमांक 10चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मिसाईल चाचण्या. नॉर्थ कोरियाने पुन्हा एकदा मिसाईल चाचण्या केल्या आहेत. या चाचण्यांमध्ये स्ट्रॅटेजिक क्रूज मिसाईल आणि अँटी शिप शस्त्रास्त्रांचा समावेश होता. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपल्याचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. धन्यवाद.